मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज आलो होतो काही कामानिमित्त नाशिकला फिरायला. कार्यक्रम झाला आमचा आला आणि आलो होतो इकडं दत्तनगरला मामाला भेटायला. आता मामा काही भेटला नाही आणि मोकर भूक लागली होती तर चालू आहे बा. तर संदीप काय रे? संदीप भेटला आमचा मित्र, लय दिवसाने भेटलाय. आम्ही एका ठिकाणी काम करतोय. संदीप काय नाशिक आहे का नाही मग? हा, इथं एक समोरच पावड्याची टपरी आहे. मोकार- खूप छान प्रकारचे पावडे आणि मोकार सँडविच वासी भेटताय. सुटलाय बा, तोंडाला पाणी सुटलाय. पर आता हे आहे ना, हे समोरचं हॉटेल आहे. हे बघा, हे हॉटेल आहे. कोणतं हॉटेल आहे रे? ओळखीचं आहे का? आणू तुला ओळखीचं आहे. हे बघ, हे हॉटेल आहे. इकडं मस्त, इकडं समोसे पण आहेत, पावडे पण आहेत. एकदम मस्त वासी सुटलाय. पावडे समोसे काय पाहिजे? भाऊ काय काय आहे तुमच्याकडे खायला? आम्हाला पावडे गरम आहे, समोसे गरम आहे. चटणी तर मोर झणझणीत बनवले. कसली चटणी हो? चटणी आहे, खाऊन तर बघा तुम्ही कशी वाटते तुम्हाला. आणि समोसे हे बघा, बावणी आहे एकदम तडाक्याच्या मिरच्या तळल्यात बुवा. एकदम तोंडाला असं पाणी आलाय. आणि माग आहे काय हो तिकडे? पावडे आहेत. पावडे फ्रेश आहेत काय? पावडे जम्बो पावडे, जम्बो पावडे. काय क्वालिटी द्याता तुम्ही त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये तुम्हाला चटणी मिळत, हा मिरची हा. गरम, सर्वात मेन गोष्ट. हा हा हा. आणि डाळ आपल्याकडे काहीच भेटत नाही. मित्रांनो, काही ठिकाणी आहे ना, आपण पावडा जातो, निकाल पावडा तळून देतात. आणि या ठिकाणी आहे ना, हे भाऊ आहे ना, ते बघा माग बटाट्याची चटणी पण हे इकडे चटणी आहे. चटणी बनवली. तुम्ही दादा हे पावड्यामध्ये भरता का? हा, पावडे. आणि याच्यामध्ये तुम्ही कटलेस पण करता का? सगळं ऑर्डर प्रमाणे तुम्हाला जे पाहिजे ते ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळत. हा हा हा. सगळं गरम, गार काहीच नाही. चालेल ना भाऊ. तुम्हाला किती वर्ष झाले ही टपरेट आपण? मला आता हे 10वं वर्ष चालू आहे. तुम्हाला काय अनुभव याच्यामध्ये? फायदा तोटा वगैरे नफा कसा काय झाला? अनुभव म्हणजे ते अगोदर 2007 मध्ये हे काम, एक हॉटेल काम केलं, तिथं काम शिकलो मी हा सगळं बनवायला आहे. हा. त्याच्यानंतर मी हळूहळू हा धंदा स्टार्ट केला. त्याच्यानंतर आता मी चांगलं बनवतो सगळं. त्याच्यामध्ये कधी फायदा होतोय तोटाही होतोय तुम्हाला? फायदा तोटा चालूच राहतो. हा हा हा. नुकसान नाही तर पहिल्यांदा पण मग आता तुम्ही सर्वात सोपा पदार्थ कोणते बनवायला बा ना का? सगळ्यात सोपा पदार्थ बनवायला पावडा आहे. पावड्यामध्ये फक्त पिठामधून टाकलं झालं. त्याच्यात भाजी पण तुम्ही तर घालावं क्वालिटी लागते. पण देता ना त्याच्यामध्ये हा, पण चांगली? भाजी घालावं काय लागते. किती रुपयाला पावडा देता तुम्ही? माझ्याकडे 15 रुपयाला एक पावडा आहे, पण जम्बो पावडा हा. गरमागरम. आणि तुम्ही आता चहा कॉफी पण बनवता का तुम्ही? चहा कॉफी सगळं मिळतं. आता तुम्ही इकडे कुठं देता चहा कॉफी? पूर्ण आंबाड्या मायडेशी मध्ये? आंबळे MIDC मध्ये बऱ्याच कंपन्यांना देतो मी. हा त्यांचा टायमिंग असतो हा. सकाळचा 9 वाजता, दुपारी 2 वाजता हा. आणि संध्याकाळी 5 वाजता चहा आणि 6 वाजता नाश्ता. आणि तुम्ही एकट्याच असता का इथं? फॅमिली वगैरे नाही आहेत? फॅमिलीला हा. त्याच्यामध्ये आता तुम्ही हे पावडे वगैरे बनवतात, मग तुम्हाला ऑर्डर येते तर ऑर्डर प्रमाणे देता का? ऑर्डर प्रमाणे कुठून ऑर्डर येतात इकडे? फोन करत्या लोक, ज्यांना जसे पाहिजे तसे सांगतात. कोणी 10 मागतं, कोणी 20 मागतं, कोणी 30. जशी ऑर्डर राहते तसं देतो करून. मित्रांनो, दादा एकदम मस्त क्वालिटी देतात. पण आता ही क्वालिटी आहे ना, आपण स्वतः खाऊन चेक करणार आहे इथं. तर इकडं आहे ना, इकडं मोकार तोंडाला पाणी आलंय. आणि यांची वाट पाहते का पावडा कधी मिळतील आपल्याला. तर मित्रांनो, दादा आहे ना, वरून समोसा काढतोय. तोच गरम गरम समोसा आपण इकडं खायला घेणार आहे. तर मित्रांनो थांबा, तुम्हाला दाखवतो आता. दादा द्या बरं आम्हाला पावडा वगैरे काहीतरी. पावडा बनवायचा आहे अजून. हा. मुझे तयार आहे का? समोसा द्या ना तोपर्यंत. संदीप ये रे, घे पैसे तुला द्यायला लागतील. तू त्या कोणी पार्टी आहे आम्हाला. पहिला खाऊन बघ कशी क्वालिटी आहे ते सांग ना. तर मग खाल्ले नाही दादा, खूप छान प्रकारचे समोसे आणि पावडे खाऊन बघ ना. दररोज संध्याकाळी येतो नाश्ता. तुझ्या तोंडाला पाणी असं खाऊन बघ पहिला. बरं, मी इकडे पण घेतोय दादाकडं मी. दादा हे टमाट्याचा श्वास आहे का? बरं, चालेल चालेल. बघा, संदीप पण बसलाय खायला आणि दादा पण आहे. दादा तुम्ही काही खाल्लंय का नाही? आम्ही जेवलो ना दुपारी. कसं आहे ना, तर मग या आमच्या सोबत थोडं. तुम्ही पण याच्यामध्ये दिसले पाहिजे. आता संदीप खाय ना, जाऊ नको ना. मित्रांनो, एकदम मस्त चटणी आहे. बघा, याच्यामध्ये सॉस आहे, चटणी, समोसे आणि मिरची आहे, लाल तिखट मिरची आहे. बघा संदीप कसं आहे छान क्वालिटी आहे. क्वालिटी?
भाजी मध्ये गरम पण आहे, चिकन पण लागतं त्याच्यावर. आपल्या ज्या ठिकाणी उत्तम क्वालिटी मिळते ना त्या ठिकाणी माणसाने खायला पाहिजे. नंतर काही ठिकाणी आहे ना क्वालिटी नाही, मग तिथं खाऊन काय उपयोग नाही. आता या ठिकाणी एकदम मस्त क्वालिटी भेटली. मित्रांनो मीच काय मला वाटलंय का दररोज या दुकानावर यावं आणि दररोज पावाला किंवा समोसा वगैरे खावं. आता माझं तर ठरलंय बुवा दररोज यायचं 8 वाजता संध्याकाळी आम्ही दररोज नाश्ता करीत जाऊ. मित्रांनो तुम्ही पण या हॉटेलला भेट द्या. दादा ऍड्रेस काय हो? अंबड MIDC मध्ये महिंद्रा एपीसी कंपनी EPC कंपनीच्या समोर. मित्रांनो दादा नंबर काय? 85 मित्रांनो तुम्हाला जर हा ऍड्रेस नाही सापडला तर हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ मध्ये तुम्हाला नंबर आहे ना तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करा. आपण डायरेक्ट यांचा नंबर देऊ तुम्हाला. कसली ऑर्डर असो तर ते ऑर्डर प्रमाणे तुम्हाला बनवून देते. मित्रांनो असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सोमनाथ गावारी यूट्यूब चॅनल वरती बघा किंवा सोमनाथ गावारी यूट्यूब, इंस्टा, ट्विटर, गुगल असे भरपूर प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ येत जातील. त्यामुळं तुम्ही असेच कंटिन्यू व्हिडिओ पाहत जा. मित्रांनो धन्यवाद दादा बरं का एकदम मस्त क्वालिटी दिली. मित्रांना पण असं सहकार्य करत जा. आता माझं नाव ऐकून दुसरं पण येतो